नमस्कार मित्रांनो. आज आपण टी-ई-टी परीक्षेचे प्रमाणपत्र की ज्यामध्ये दुरुस्ती करायची असेल किंवा आपल्याला टी-ई-टी प्रमाणपत्र हरवलं असेल, दुबार काढायचं असेल, तर कशा पद्धतीने आपण अर्ज करून तात्काळ मिळवू शकतो, त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ अवश्य पहाच. कशा पद्धतीने आपण हे टी-ई-टीचं प्रमाणपत्र काढायचं. तर मित्रांनो, सर्वांनी आपला हाडकी सर यूट्यूब चॅनल आहे. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा. तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे Google. म्हणजेच आपल्याला Googleवर जायचंय आणि तिथे एम-एस-ई पुणे ही जी काही वेबसाईट आहे, ती आपल्याला वेबसाईट तिथे क्लिक करायची आहे. आता जर तुम्ही थोडंसं येथे पाहिलं, तर तुम्हाला इथे समजून जाईल, की हा पहिला जो काही टॅब आहे एम-एस-ई पुणे, येथे आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे आपण क्लिक करूया. बघू आपण. आता आपलं जे काही मेन पेज आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं. अशा पद्धतीने हे जे काही डेस्कटॉपवर तुम्हाला दिसत आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे. आता इथे गेल्यानंतर थोडंसं आपण जर स्क्रोल केलं, तर मित्रांनो, तुम्हाला हे जे काही म्हणजे प्रमाणपत्र काढण्यासाठी फॉर्म भरायचा आहे, तो तुम्हाला पीसी वरतीच करायला लागेल किंवा कॉम्प्युटरवरती. मोबाईलवरती हा फॉर्म तुम्हाला ओपन होत नाही. त्यामुळे हे पहा, आता सगळ्यात जर खाली पाहिलं तुम्ही, तर येथे तुम्हाला एक टॅब दिसत आहे. तर येथे पाहू शकता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी हे जे काय आहे, दुय्यम प्रमाणपत्र येथे पाहिजे असेल आणि यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि शुल्क पण आहे त्याला. तर इथे आपल्याला जी काय आहे माहिती आपल्याला सगळी फिलअप करायची आहे. आता ही माहिती फिलअप करायची. त्यामुळे आता आपण येथे जी काही हा टॅब आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी दुय्यम प्रमाणपत्र ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्यासाठी येथे क्लिक करा. तर आपण येथे क्लिक करूया मित्रांनो आता. तर अशा पद्धतीने जो काही पुढचा टॅब आहे किंवा पुढची विंडोज आहे ती ओपन झालेली आहे. याचे तुम्ही जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आलेलं आहे आणि हाऊ टू अप्लाय म्हणजेच इथे त्यांनी थोडंसं तुम्हाला मार्गदर्शक सूचना सांगितलेल्या आहेत. आता इथे काय सांगितलेलं आहे तर तुम्ही कशा पद्धतीने डुप्लिकेट सर्टिफिकेट काढायचे किंवा तुम्हाला करेक्शन करायचे टी प्रमाणपत्रात. त्यासाठी तुम्हाला इथे काही सांगितलेल्या आहेत गोष्टी त्या करायच्या आहेत. डाव्या साईडला तुम्हाला हा मेनू लिंक दिसत आहे त्याच्यामध्ये काय करायचे त्या गोष्टी आहेत. तर सगळ्यात प्रथम आपण थोडंसं समजून घेऊया इथे मित्रांनो. तर येथे हे जे काय करायचे त्यामध्ये पहिला मुद्दा आहे. तर इथे तुम्हाला दिसत असेल की प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पहिलं खाते तयार करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर फॉर्मवरील सर्व क्षेत्रे भरायची आहेत. साइन इन बटनावर क्लिक करायचे. खाते यशस्वीरित्या तयार केल्यानंतर आपण लॉग इन पेजवर जे काय तिथे परत जायचं आहे. त्यानंतर कृपया आपण खाते तयार करताना आपले क्रेडेन्शियल म्हणजे युजर नेम आणि आयडी आहे, पासवर्ड ते नीट व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचे लॉग इन वर जायचे, क्लिक करायचे आणि लॉग इन केल्यानंतर आपल्याला अर्ज करण्याचा प्रमाणपत्राचा प्रकार निवडायचा आहे. म्हणजे आता त्यामध्ये टी मध्ये दुबारा असेल किंवा काय असेल ते. आता येथे जर सुरुवातीला तुम्ही पाहिलं तर येथे तुम्हाला सगळ्यात अगोदर त्यांनी खाते तयार करायला सांगितले. मग आता खाते तयार करा. खाते तयार करण्यासाठी आपल्याला क्रिएट अकाउंटवर येथे जर पाहिलं तुम्ही तर ह्या टॅबवर जायचे आपल्याला. मग इथे आता जाण्यासाठी आपल्याला महत्वाचं म्हणजे आपल्याला अकाउंट तयार करायचे. आता हे अकाउंट तयार करत असताना सगळ्यात प्रथम आपल्याला क्रिएट अकाउंटवर जायचे. त्यानंतर ते अकाउंट केलं की त्यानंतर मग आपल्याला लॉग इन वर जायचे आणि नंतर आपल्याला ऍडमिन लॉग इन म्हणजे जे काय आपलं आहे ते करायचे. ठीक आहे. तर आपण आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण आपलं जे काय क्रिएट अकाउंट करूया. आता क्रिएट अकाउंटवर मी क्लिक करतो बरं का. हे बघा. क्रिएट अकाउंटवर मी क्लिक करतो. क्रिएट अकाउंटवर क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या जो काय आपला डेस्कटॉप आहे ती अशी आलेली आहे आता. ह्यामध्ये तुम्ही समजून घ्या मित्रांनो येथे. तर ते जे काय सांगितलंय त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने आता हे अकाउंट बनवायचं आहे. इथे पहा जर तुम्हाला पहिलं काय आहे तर इथे फर्स्ट नेम आहे. ठीक आहे. आता इथे कॅन्डिडेट सिंग अ पेज म्हणजे आता आपल्याला हे पेज आहे. ते पेज आता आपल्या नावाने तयार करायचं आहे. आपलं अकाउंट तयार करायचं इथे. आता हे करत असताना त्यामध्ये पहिलं आपल्याला इथे काय काय माहिती भरायची तर आपलं फर्स्ट नेम भरायचं आहे. मग फर्स्ट नेम मी इथे थोडंसं बाण दाखवत आहे तुम्हाला. तर इथे पहा फर्स्ट नेम आपलं इथे करायचं ठीक आहे. आता आपण हे जे काय करत आहे ते इथे पहिल्यांदा आपल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला इथे पहिलं जे काय आहे ते नाव टाकायचं आहे. आता हे नाव टाकत असताना आपल्याला इथे पहिलं जसं आपलं प्रमाणपत्रावर नाव आहे 10वीचे किंवा 12वीचे ते टाकायचे. त्यानंतर दुसऱ्या नंबरला आपल्याला मिडल नेम म्हणजे ते वडिलांचं नाव असेल ते टाकायचे. 3 नंबरला आपल्याला लास्ट नेम आपलं आडनाव आहे ते टाकायचं. आता ह्या गोष्टी तुम्हाला भरायच्या ऍक्च्युली. माझं हे भरत असताना पुन्हा आपल्याला कशा पद्धतीने आपली काय चूक झाली होती ती पहा. जर आपल्याला दुबार काढायचं असेल तर आपल्या नावात पुढे मिस्टेक झाली असेल किंवा काय नाव चेंज करायचं झाले असेल चुकून तर. आता ते भरल्यानंतर तिसरा जो काय मुद्दा आहे ते ईमेल आयडी आपल्याला टाकायचे. कारण ईमेल आयडी खूप महत्वाचं आहे. त्याच्यावरती आपल्याला त्याची जी काय पीडीएफ पण येऊ शकेल आपल्याला. आपलं करेक्शन झाल्यानंतर. मोबाईल नंबर टाकायचा त्याच्यावर पासवर्ड आपल्याला ओटीपी टाकायचा आहे तो आणि ते डेट ऑफ बर्थ आपल्याला टाकायचे आहे 6 नंबर. 7 नंबरात आपल्याला जी काय स्टेट आहे ती महाराष्ट्र स्टेट आपल्याला सिलेक्ट करायची. डिस्ट्रिक्ट आपला कोणता जिल्हा आहे तो पिनकोड व्यवस्थित टाकायचा आहे. आता येथे जर तुम्ही पाहिलं थोडंसं
तर हा पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड हे आपल्याला आपल्याला बनवायचं आहे. येथे आपल्याला कुठे टाकायचं नाही, तर हे आपल्याला बनवायचं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यात प्रथम येथे जे काय आहे ते नाव टाकायचंय. ठीक आहे, आता आपण पासवर्ड इथे आपल्याला बनवायचा आहे. आपण पासवर्ड आपण इथे आपला टाकायचा, लक्षात राहिला का, आणि कन्फर्म पासवर्ड मी 2दा. आणि हे झाल्यानंतर आपल्याला येथे सगळ्यात खाली जर आपण जर इथे चेक केलं तर इथे साइन अप दिसते आपल्याला. आता इथे साइन अप मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा एक दिसेल की ते ऑलरेडी रजिस्ट्रेशन ते इथे नाही आपल्याला करायचं, तर साइन अप वर क्लिक करायचे आपल्याला. ठीक आहे, आता आपण तेवढी माहिती भरून घेऊया, चालतं मग. आता आपण जर पाहिलं तर आपण साइन अप केलं होतं. त्यानंतर जी काही तुम्हाला डेस्कटॉपवर जी काही विंडोज दिसत आहे, त्यामध्ये डिअर आणि तुमचं नाव असणार आहे तिथे. युअर लॉगिन आयडी जो काय आहे तो तुमचा असा लॉगिन आयडी आलेला आहे. आता खाली इम्पॉर्टन्ट जी काही नोटीस आहे ती दिलेली आहे. अशा पद्धतीने आहे आणि त्यामध्ये नंतर तुम्हाला हे वाचून झाल्यानंतर आता तुम्हाला पासवर्ड जो काय आहे तो बनवताना तिथे ऑलरेडी येणार आहे. त्यानंतर ते पूर्ण सांगतात की तुम्ही स्ट्रॉंग पासवर्ड बनवा म्हणून. मग तसं तुम्ही बनवू शकता. त्यानंतर येथे सगळ्यात खाली तुम्हाला जर इथे आपल्याला हे झाल्यानंतर इथे प्रोसीड टू लॉग इन करायचं आहे. चला तर मग आपण लॉग इन करूया मित्रांनो. आता आपण पूर्ण जे काही आपलं लॉग इन आयडी टाकून आपण पासवर्ड टाकून आपण लॉग इन केलेलं आहे. आता हे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने जे काही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेचं जे काही तुम्हाला टी प्रमाणपत्र मागवायचं आहे, तर हा टॅब तुम्हाला ओपन झालेला आहे. तर अशा पद्धतीने आता आपल्याला इथे सगळ्यात खाली टी डुप्लिकेट सर्टिफिकेट इथे आपल्याला आता क्लिक करायचं आहे. म्हणजेच आपल्याला तर टी-ई-टीचा हा जो काही ऑप्शन आहे त्याच्यावरती. कारण पहिला ऑप्शन पाहिला तर पहिला जे काय आहे ते जी आहे. त्यानंतर दुसरा जी-सी-सी-मध्ये आहे ते डुप्लिकेट सर्टिफिकेट वगैरे आहे. तर अशा पद्धतीने आहे. तर ठीक आहे, आता आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे जाऊया. आपण टी डुप्लिकेट सर्टिफिकेटवर क्लिक करूया. तर यामध्ये जर आपण आता येथे आपल्याला 3 मुद्दे दिसत आहेत. आता 3 मुद्दे दिसत आहेत. यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे स्वयं घोषणापत्र. आता हे जे काही स्वयं घोषणापत्र आहे, त्यामध्ये आपल्याला हे क्लिक करून येथे आपल्याला हे जे काही क्लिक आहे, ते आपल्याला डाउनलोड करायचं आहे. आणि जर हे आपल्याला डुप्लिकेट सर्टिफिकेट काढायचे आहे, तर त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला अपलोड करायच्या आहेत. काय-काय अपलोड करायच्या आहेत? तर पहा, एक स्वयं घोषणापत्र, त्यानंतर गुणपत्र किंवा प्रमाणपत्र किंवा प्रवेश पत्राची झेरॉक्स प्रत. म्हणजे आपण फॉर्म भरला असेल प्रवेशपत्र म्हणजे किंवा आपलं हॉल तिकीट असेल त्याची झेरॉक्स प्रत. त्यानंतर ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, राष्ट्रीयकृत बँक पासबुक असेल, वाहन चालवण्याचा परवाना, राष्ट्रीय काय जे काय मतदार ओळखपत्र त्याचं आहे. अशा पद्धतीने ह्या गोष्टी आपल्याला इथे अपलोड करायच्या आहेत. तर ठीक आहे. तर आपण सगळ्यात प्रथम आपण हे जे काही स्वयं घोषणापत्र आहे ते आपण क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आपण ते करून घेतलेलं आहे. तर त्यानंतर आता आपण जो काही खालचा टॅब आहे, जो खालचा टॅब आहे ते पहा इथे. त्याच्यावरती आपण हा जो काय तो क्लिक करूया आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करूया. ते करण्याच्या अगोदर आपण एकदा हे जे काही क्लिक हिअर आहे आपलं स्वयं घोषणापत्र ते आपण क्लिक करून डाउनलोड करून घेऊया. कारण ते खूप महत्वाचं आहे. तर ठीक आहे, आपण क्लिक करूया. तर अशा पद्धतीने हे डाउनलोड झालेलं आहे. आता यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे तेही आपण पाहूया. चला, हे असं यामध्ये सांगितलेलं आहे स्वयं घोषणापत्र पहा इथे. इथे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामध्ये जर काय-काय गोष्टी आहेत तर इथे आपला फोटो पण लावायचा आहे. कारण दुबार प्रमाणपत्रासाठी ते लिहिलेलं आहे. मग इथे काय नाव असेल ते मी, काय नाव आहे तुमचं ते, यांचा मुलगा, वय, आधार क्रमांक, इथे आधार क्रमांक राहणार आहे, व्यवसाय लागणार आहे. तर अशा पद्धतीने येथे ही सगळी माहिती आहे. तुमचा मोबाईल क्रमांक आहे. स्वयं घोषणापत्र मी करतो. हे सगळं पूर्ण भरायचंय. तुमचं हे ठिकाण आहे. ते इथे ठिकाण तुमचं लिहायचे, अर्जदाराची सही लिहायची हां. दिनांक कधी केले आणि अर्जदाराचे पूर्ण नाव. अशा पद्धतीने ही माहिती आहे. त्यामुळे ही जे काय आहे ना स्वयं घोषणापत्र तुम्हाला हे डाउनलोड करून हे पूर्ण भरायचं आहे. ठीक आहे. आपण आता हे पूर्ण भरूया बरं का पहिल्यांदा आणि त्यानंतर आपण पुढे जो काही बॉक्स आहे तो क्लिक करू आणि पुढे जाऊया. ठीक आहे. आता आपण आपल्या मुख्य जे काही हे आहे, पेज आहे, त्याच्यावरती आलेलो आहे. आता येथे जर तुम्ही थोडंसं पाहिलं, तर तुम्हाला येथे काय-काय माहिती भरायची ते आपण एकदा चेक करूया. ठीक आहे. तर इथे प्रथम परत आपलं पहिलं नाव इथे आपल्याला भरायचं आहे. म्हणजे त्या इंग्लिशमध्ये भरायचं आहे आणि हे टी डुप्लिकेट सर्टिफिकेटसाठी हे अर्ज आहे बरं का. तर इथे पहा टी डुप्लिकेट सर्टिफिकेट इथे लिहिलेलं आहे. टी डुप्लिकेट सर्टिफिकेट म्हणजे आपलं जर प्रमाणपत्र हरवलं असेल, तर आता आपल्याला काढलं पाहिजे परत त्यासाठी. आता इथे पतीची वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव म्हणजे समजा काही महिला असतील त्यांनी पतीचं नाव कोणत्या ह्याने फॉर्म भरला असेल तुम्ही टी-ई-टीचा त्या संदर्भात. तुम्ही ज्यावेळेस टी-ई-टीचा फॉर्म भरला असेल, तर त्याचं तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल, एखादं झेरॉक्स असेल किंवा काय ते तुम्ही पहा, एकदा चेक करा आणि त्यानुसार भरा. आडनाव तुमचं इथे, त्यानंतर इथे आईचे नाव. अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचे आहे. ठीक आहे. आता म्हणून काय-काय गोष्टी आपल्याला इथे नमूद करायचे ते पाहू. इथे पहा पहिलं तुमचं नाव आहे. त्यानंतर इथे पतीचे नाव आहे किंवा
वडिलांचे नाव, 3 नंबरला आडनाव आहे तुमचं इथे, आईचे नाव आहे. ठीक आहे. आता परीक्षा महिना. तुम्ही कोणत्या साली परीक्षा दिली होती? आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, ते तुमच्याकडे असणार आहेत. तुम्ही तुमच्याकडे डुप्लिकेट एखादी झेरॉक्स असेल किंवा काय असेल निकाल, त्याच्यावर पाहू शकता. इथे कोणता महिना असेल, तो महिना सिलेक्ट करा. त्याच्यावर क्लिक केलं की NRIचं आहे. तिथे त्यानंतर परीक्षा वर्ष आहे इथे. परीक्षा वर्ष, तुमचा बैठक क्रमांक टाकायचे तुम्हाला. त्यानंतर परीक्षा केंद्र क्रमांक टाकायचा एक्झाम सेंटर, कारण त्या तुमच्या हॉल तिकीटवर आलेलं आहे ते. त्यानंतर परीक्षेचं माध्यम तुमचं काय असेल, मराठी, हिंदी. जिल्हा कोणता आहे, तो इथे सिलेक्ट करा. पेपर क्रमांक, आता पेपर क्रमांक 1 पाहिजे, 2 पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्हाला जे काही अमाउंट आहे, ती अमाउंट दिसणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने ही जी काय आहे ते ₹500 तुम्हाला डुप्लिकेट सर्टिफिकेट काढायसाठी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा खाली पाहिलं थोडंसं, तर तुम्हाला इथे आधार क्रमांक तुमचा मेन्शन करायचा आहे. तुमचं लिंग इथे आहे. मग त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे. आता इथे जर पाहिलं तर तुमचा ईमेल आयडी ऑटोमॅटिक येणार आहे. मोबाईल नंबर ऑटोमॅटिक येणार आहे. तुमचा इथे पत्ता टाकायचा आहे. कारण ते पत्त्यावर पण समजा येऊ शकतं. मग आपण ते पुढे पाहू कसं येणार आहे ते. अशा पद्धतीने तुम्हाला हे इथे ह्या गोष्टी इथे क्लिक म्हणजे सगळ्या फिलअप करायच्या आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आता आपण थोडंसं पाहू बरं इथे. तर इथे पहा परीक्षेचे माध्यम काय येते. तर परीक्षेचं माध्यम इथे जे काय ते मराठी येते इथे. त्यानंतर जिल्हा तुमचा ऑटोमॅटिक सगळं येते बरं का इथे. मग इथे तुम्ही समजा कोणता जिल्हा आहे तुमचा, तो तुम्ही इथे टाकू शकता. अशा पद्धतीने आपण थोडीशी जी काही माहिती आहे, ते जे तुम्हाला ते हे भरायची आहे. पेपर क्रमांक इथे पेपर क्रमांक 1, 2 आहे. त्यानंतर तुमचं जे काय आता इथे परीक्षा क्रमांक, बैठक क्रमांक, परीक्षा वर्ष जे काय हे पहा इथे परीक्षा वर्ष तुम्ही क्लिक केलं, तर तुम्ही अशा पद्धतीने परीक्षा वर्ष इथे करू शकताय. त्यानंतर महिना कोणता आहे, तर इथे महिना, हे सगळ्या गोष्टी इथे क्लिअर दिसत आहे. इथे खाली पत्ता टाकायचा आहे तुम्हाला. काय पत्ता असेल, तो पत्ता इथे टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला येथे थोडंसं येथे सगळी माहिती फिलअप करायची आहे. आता पुढे खाली पाहू अजून काय माहिती. आता आपण जे काही खालच्या गोष्टी आहेत त्या भरायच्या आहेत आपल्याला. तर त्या खाली आपण आलेलो आहे आता. त्यामध्ये जर पहिलं पाहिलं तर जे स्वयं घोषणापत्र आहे. आता आपल्याला काय करायचे आहे, ते इथे स्वयं घोषणापत्र आपल्याला अपलोड करायचं आहे. पण ते किमान कितीमध्ये? तर ते पण तुम्हाला जे 200 केबी ते 300 केबी मध्ये ते तुमचं जे काही आपण स्वयं घोषणापत्र होतं, आपण डाउनलोड केलं होतं. जिथे आपला फोटो चिटकवायचा आहे, जिथे आपली सगळी माहिती, यांचा मुलगा आहे आपण, ही सगळी माहिती भरायची. त्यानंतर गुणपत्र, प्रमाणपत्र किंवा प्रवेश पत्राची झेरॉक्स. म्हणजेच पहा तुमचं जे काही आता येथे आपण पाहिलं तर आपल्याला जी काही निकालच भेटत आहे. त्याची झेरॉक्स असेल तर ती झेरॉक्स, आणि नसेल झेरॉक्स तर आपल्याला आपलं काही जे काही हॉल तिकीट आहे, ते हॉल तिकीट आपली इथे फाईल जी आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये हे अपलोड करायचं आहे सगळं. त्यानंतर येथे पहा खाली ओळखीचा पुरावा म्हणून तिसरा मुद्दा पाहिला आपण, तर ओळखीचा पुरावा म्हणून आपल्याला हा जो टॅब आहे त्यामध्ये आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड असेल, राष्ट्रीयकृत बँक पासबुक, वाहन चालवण्याचा परवाना वगैरे काय असेल ह्या गोष्टी येथे आपल्याला इथे अपलोड करायच्या आहेत. तर हे करत असताना इथे पण आपल्याला 200 ते 300 केबी मध्येच आपल्याला इथे हे करायचं आहे. आता थोडंसं आपण पाहिलं तर आपण येथे सगळ्यात खाली म्हणजे आपण 3 गोष्टी पाहिल्या. एक म्हणजे स्वयं घोषणापत्र, दुसरं गुणपत्रक, आणि तिसरं म्हणजे ओळखीचा पुरावा. आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला महत्त्वाचं म्हणजे एक फोटो आपल्याला लागणार आहे. तर जो काही फोटो आहे, तो फोटो आपल्याला इथे, पण आता फोटोची साईज किती आहे? तर 50 ते 100 केबी मध्ये. आपल्याला फोटो 50 ते 100 केबी मध्ये आपल्याला हा इथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर त्याचप्रमाणे सिग्नेचर, ती पण 50 ते 100 केबी मध्ये सिग्नेचर आपल्याला इथे अपलोड करायची आहे. आता हे करत असताना आपला फोटो व्यवस्थित हे करा, कारण त्या टीईटी प्रमाणपत्रावरती तो फोटो येत असतो. आणि हे जे काही आहे ते आपल्याला डुप्लिकेट भेटणार आहे, जर आपला हरवला असेल वगैरे तर प्रमाणपत्र. तर अशा पद्धतीने हे आहे. तर तुम्ही इथे सगळी माहिती भरल्यानंतर, ती सगळी माहिती जे काय तुम्ही ते सगळी भरली, की त्यानंतर तुम्हाला एक इथे खाली आता इथे तुमचं नाव आलेलं आहे इथे. जे काही नाव असेल तुमचं असेल, आता ते हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल डिटेल्स अबाउट ट्रू अँड आय हॅव अपलोडेड सपोर्टिंग डॉक्युमेंट, म्हणजे जी काही माहिती आहे मी सगळी परिपूर्ण रीतसर म्हणजे खरी-खरी माहिती भरलेली आहे. तर ते भरण्यासाठी इथे जर पाहिलं तुम्ही तर इथे थोडासा एक टॅब आहे. म्हणजे एक चौकोन तो बॉक्स आहे. तो तुम्ही काय करा, तर तो तो बॉक्स तुम्ही तिथे क्लिक करा. म्हणजे तो पूर्ण जी आहे ती माहिती मीच आहे. हे बघा आता तो निळा झाला. निळा झाल्यानंतर पुढचं जे काय आहे, तर खाली इथे प्रोसीड टू पेमेंट, म्हणजे आपण जी काही माहिती ती भरलेली आहे, आणि येथे प्रोसीड टू पेमेंट या जी काय टॅब आहे त्याच्यावर क्लिक करायचं. तर पेमेंट किती आहे? तर आपण पेमेंट ₹500 हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे ₹500 डुप्लिकेट सर्टिफिकेटसाठी आहे. तर त्यासाठी आपण पुन्हा ते आता पेमेंट करण्यासाठी पेमेंट स्लिपवर आता भरू आपण ते. चालेल, तर मग आता आपण पेमेंट या टॅबवर क्लिक करूया. तर अशा पद्धतीने आपण आता जी काही पेमेंटवर क्लिक केलेली आहे. तर पेमेंटवर क्लिक केल्यानंतर ही जी काही गोष्ट दिसत आहे, तुम्हाला ती अशा पद्धतीने दिसत आहे. तर आता आपण खाली जाऊन पाहूया नेमकं खाली काय आलेलं आहे, नेमकं काय स्थिती आहे त्या. तर अशा पद्धतीने हे पाहू शकता तुम्ही, की टी जे काय आहे, टी डुप्लिकेट सर्टिफिकेटचा जे काही आपण फॉर्म भरला होता, तो संपूर्ण फॉर्म इथे दाखवत आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं आपण आता पेमेंटचं पाहिलं तर आपल्या इथे ते पेमेंट पेंडिंग दाखवत आहे.
आता पेमेंट पेंडिंग दाखवत आहे, तर आपण पेमेंट आपल्याला ते करायचं आहे 500. त्यामुळं आपल्याला ते करत असताना येथे जर पाहिलं तुम्ही तर तुमचं फर्स्ट नेम इथं दाखवत आहे. तुमचं मिडल नेम पण दाखवत आहे, लास्ट नेम दाखवत आहे. तुमचं जे प्रमाणपत्र पाहिजे त्यात सीट क्रमांक आहे इथे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट की तुम्ही कुठे दिली होती परीक्षा. त्यानंतर पेमेंट स्टेटस पेंडिंग दाखवत आहे. आता जे काही सेल्फ डिक्लेरेशन आहे, सेल्फ डिक्लेरेशन आपण आता फॉर्म भरलेला आहे वगैरे, ते इथे आपल्याला इथे पाहायचं आहे, इथे दिसत आहे. त्यानंतर आपला मार्कशीट वगैरे इथे आपण इथं चेक करू शकतो त्याच्यावर क्लिक करून. आयडी प्रूफ आपण काय आधार कार्ड वगैरे काय दिलंय ते इथे पाहू शकतो. आता हे थोडंसं आपण पाहिलं तर इथे तुम्हाला जे काय आहे मेक अ पेमेंट. येथे मेक अ पेमेंट करायचं आहे आणि मेक अ पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमचं प्रिंट जी काय ते ॲप्लिकेशन प्रिंट तुम्हाला काढू शकता. परंतु त्या अगोदर तुम्ही येथे जे काय दिसत आहे तुम्हाला की प्रिंट ॲप्लिकेशन ते तुम्ही चेक करू शकता. काय राहिले आपलं काय नाही. त्यानंतर इथे आता तुम्हाला इथे एडिटचा टॅब नाही इथे तुम्हाला. त्यानंतर फक्त इथे ज्यावेळेस तुमचं पेमेंट आहे, ते पेमेंट स्टेटस पेंडिंग आहे ते ज्यावेळेस सक्सेसफुल कधी दाखवणार, तुम्ही ज्यावेळेस हा जो काही मेकअप पेमेंट टॅब आहे, त्याच्यावर क्लिक करून पेमेंट करताल. चला आपण पेमेंट करून पाहूया आणि पेमेंट केल्यानंतर तुम्ही जी काही तुमची प्रिंट ॲप्लिकेशन आहे, ते तुम्ही इथे डाउनलोड करू शकता. त्यानंतर तुम्हाला जे काही गोष्टी आहेत, कशा पद्धतीने आपला फॉर्म ते पोहोचलाय का नाही, कसं येणार ते हे आपण पुढे आपण आता पेमेंट करत आहे. आता पेमेंट करताना तुम्ही इथे जर पाहिलं तर तुम्हाला इथे नवीन वेगवेगळ्या गोष्टी दिसतील. तर अशा पद्धतीने इथे जो काही टॅब दिसतोय तो ॲप्लिकेशन टॅब दिसतो तुमचं की टी-ई-टी डुप्लिकेट सर्टिफिकेट पाहिजे तुम्हाला. त्यानंतर इथे परीक्षार्थीचे नाव तुमचं जे काय आहे ते ईमेल आयडी आलाय, तुमचा मोबाईल नंबर आलेला आहे. आता हे करत असताना थोडंसं खाली पाहिलं तुम्ही तर तुमचा इथे बैठक क्रमांक पण आलेला आहे. आता इथे एक तुम्हाला असं वाटेल की आता नेमकं हे जे काय आहे, ते संस्था कोड क्रमांक पण इथे टाकायचं नाही कारण तो जो काही टॅब आहे तो तुमच्यासाठी खुला नाही. आणि अमाउंट आहे ती 500 ऑटोमॅटिक आलेली आहे. म्हणजे तुम्हाला डुप्लिकेट सर्टिफिकेट काढण्यासाठी ₹500 आहे. आता आपण जे काय आहे ते हा जो काही सबमिट आहे, पेमेंट करायचं आहे, त्या सबमिट बटनावर क्लिक करूया आपण. आपण पेमेंटवर गेलो होतो, पेमेंट करत होतो, परंतु त्यानंतर आपल्याला पुन्हा एक टॅब आलेला दिसतोय तो म्हणजेच एक कन्फर्म अँड पे. आता ह्याच्यावरती आपण जर गेलो, तर आपण तेथे आपल्याला पुन्हा कन्फर्म करायचे हे पहा, इथे दिसत आहे. ज्यावेळेस आपण त्याच्यावर एरो येईल किंवा आपण ज्यावेळेस माऊस येईल त्यावेळेस कन्फर्म अँड पे असा त्याच्यावर ऑप्शन येत आहे. तर त्यावेळेस आपण आता कन्फर्म अँड पे करूया मित्रांनो. चला त्याच्यावर क्लिक करूया आपण. क्लिक केल्यानंतर जी काही प्रोसेस आहे ती अशा पद्धतीने आलेली आहे. म्हणजे तुम्हाला ₹500 इथे भरायचे आहेत. मग आपण आता जे काय ते ₹500 आपण जे काही क्रेडिट कार्ड वगैरे आहे त्याच्यावर कोणता हे आहे तर त्याच्यावरती आपण क्लिक करूया. अशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी आपण आता ह्या फिलअप करणार आहे. तर आपण त्याचा क्लिक करूया. अशा पद्धतीने आपण आता पेमेंट वगैरे केलेलं आहे. परंतु 1 ते 5 मिनिटांनी पेमेंट होईल. पेमेंट झालं की त्यानंतर तुम्हाला इथे जे काही पेमेंट आहे, तर इथे तुमचं जे काही पेमेंट सक्सेसफुल दाखवेल कारण इथे पेंडिंग आहे. तर ते सक्सेसफुल दाखवेल. सक्सेसफुल दाखवलं की जी काही तुमचं मेक ए पेमेंट हा जो काही तुमचं जे काही ग्रीनमध्ये दिसत आहे, तर हे ग्रीनमधलं ते तुमचं जसे बाकीचे त्या हे आहेत टॅब त्याप्रमाणे ते तो ग्रीनचा जो काही टॅब आहे, तो अशा पद्धतीने होऊन जाईल. त्यामुळे काही काळजी करू नका. अशा पद्धतीने तुम्ही डुप्लिकेट जे काही सर्टिफिकेट आहे, ते मागवू शकता. आता इथे थोडंसं पाहिलं तुम्ही समजून घेतलं, तर येथे मेक अ पेमेंट आहे. ते पेमेंट केलं की तुमचं जे ₹500 इथे आकडा येईल. काय येईल ते ₹500 तुम्ही केलेले आहे आणि मग त्यानंतर तुम्ही ही प्रिंट ॲप्लिकेशन आहे, ते प्रिंट ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही ही प्रिंट डाउनलोड करू शकता. त्यानंतर आता आपलं स्टेटस कुठे पाहायचं त्याचंही टॅब आहे. तुम्ही तिथे ते पाहू शकता. ते पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या जो काही होम मेनू आहे तुमचा, तो होम मेनूवर तुम्ही या. तिथे तुम्ही पाहिलं तर ते प्रोफाइल आहे तुमचं, ॲप्लिकेशन लिस्ट आहे तुमचं, जे काही ॲप्लिकेशन तिथे केलेलं आहे. ॲप्लिकेशन एरर स्टेटस तुमच्यामध्ये काय आहे का एरर तेही इथे तुम्हाला दाखवणार आहे. ॲप्लिकेशन स्टेटस तुमचं इथे दाखवणार आहे आणि ट्रान्झॅक्शन लिस्टमध्ये तुम्ही पेमेंट केलेलं आहे ते. आणि तुमचं काही सगळं चेंज पासवर्ड करायचं असेल ते. अशा पद्धतीने सगळे टॅब आहे तिथे तुम्ही ते सगळं ते पाहू शकता. आता हे करत असताना त्यानंतर तुम्ही इथे वर जर पाहिलं का बघा, इथे ॲप्लिकेशन आहे, तिथे ॲप्लिकेशन लिस्ट आहे, ॲप्लिकेशन स्टेटस पण आहे तुमचं. इथे जर तुम्ही थोडंसं पाहिलं, तर इथे ट्रान्झॅक्शन लिस्ट आहे तुमची. काय तुम्ही किती पेमेंट केलं वगैरे ते. अशा पद्धतीने इथे आहे. त्यामध्ये ह्याची सर्व माहिती तुम्हाला ईमेलला येऊ शकते किंवा ज्यावेळेस तुम्हाला चेक करायचं असेल, तर तुम्ही इथे सगळं जे काही ॲप्लिकेशन स्टेटसवरती इथे चेक करू शकता तुमचं. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही टी-ई-टीचं जे काही आहे, तर डुप्लिकेट प्रमाणपत्र काढू शकता मित्रांनो. तर मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी परिपूर्ण असा आवश्यक आहे. तुम्ही सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा. कारण 2013 साली, 2014, 15, 16 ज्यांनी टी-ई-टी परीक्षा दिली असेल, परंतु त्यांचं प्रमाणपत्र निघालं नसेल किंवा चुकून मिसमॅच झाला असेल समजा,
तर ते तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता मित्रांनो. चालतं मग सर्वांनी आपला हार्डके सर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची सर्वांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.